नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्यांचे पराठे. दुधी भोपळ्याचे पराठे एकदम चविष्ट और खमंग लागतात. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठं बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, छोटी वाटी डाळीचं पीठ आणि एक छोटी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरा मी त्यामध्ये घालत आहे. त्यानंतर मी 1 चमचा मोठा लाल तिखट त्यामध्ये टाकत आहे. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर मी इथे दुधी भोपळा किसून घेत आहे. अशा पद्धतीने मी दुधी भोपळा किसून घेतलेला आहे आणि आपल्याला त्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. पिठामध्ये टाकल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं आहे. एकदम अशा प्रकारे. इथं आपलं पीठ भिजून झालेलं आहे. एकदम मस्त पीठ आपलं भिजलेलं आहे. तर आपल्याला पराठे लाटून बनवायचे आहे. त्यासाठी एकदम थोडंसं घट्ट पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे एक उंडा बनवून घेतलेला आहे. एकदम अशा प्रकारे. तो उंडा आपल्याला आता थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला पराठा एकदम गोल छान असा लाटून घ्यायचा आहे. पराठ्याला एक छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चमच्याने तेल त्यामध्ये सोडायचं आहे. इथं मी पराठा पलटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप लावून आपल्याला पराठा पलटून द्यायचा आहे. तुपाने पराठा एकदम खमंग भाजला जातो आणि चवीला खूप छान लागतो. इथं आपण बघू शकता अशा पद्धतीनं आपला पराठा एकदम खमंग भाजलेला आहे. इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व पराठे बनवून घेतलेले आहे आणि दह्याबरोबर पराठा खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पराठा कसा वाटला. तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.